अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणाऱ्या राळेगर थेरपाळ या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत। अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्ती विकास या योजनेअंतर्गत गावात झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा दावा ग्रामपंचायत सदस्य किरण कारखिले यांनी केला आहे। भ्रष्टाचार असा आहे की काम करताना टेंडर एकाच्या नावाने काढलं, टेंडर काढल्याच्या नंतर त्याच्या नावाने 65 नंबर असेल, त्याच्या नावानं एमबी पण असेल किंवा तुमचे टेंडर प्रक्रियेत कार्यारंभ आदेश या सगळ्या गोष्टी एका ठेकेदाराला दिल्यात। परंतु काम कंप्लीट करून सगळे झाल्याच्या नंतर पैसे हे चौथ्याच माणसाच्या नावाने वर्ग झाले। टेंडर प्रक्रियेला 3च लोक होते, त्या तिघांच्या नावावरती पैसे न वर्ग होता चौथ्याच्याच नावावरती वर्ग केलेत। हा भ्रष्टाचार दिसून येत आहे कागदोपत्री। नेमका हा भ्रष्टाचार कितीचा आहे? हा भ्रष्टाचार 4.5 लाखाच्या आसपास आहे। हो। या कामातील अनियमिततेबाबत लेखी तक्रारी करण्यात आल्या, तसा सरकारी अहवाल देखील वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला, पण केवळ कागदी घोडे नाचवत प्रशासन कारवाईस दिरंगाई करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। आम्ही इथं आमच्या ग्रामपंचायतमध्ये दलित वस्ती अंतर्गत एक मोठा अपार झालेला आहे आणि तो अपार उघड होऊन साधारणतः 15 महिने उलटून गेलेले आहेत आणि 15 महिने उलटून सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। तशा प्रकारचा अहवाल सन्माननीय BDO पारनेर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला होता, परंतु जाणीवपूर्वक त्यांच्याकडनं हा अहवाल येऊन सुद्धा कारवाई होत नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पारनेर तालुक्यामध्ये आणि राळेगण सिद्धी येथील आमचे मार्गदर्शक सन्माननीय अण्णासाहेब हजारे यांच्या शेजारच्याच गावात एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय आणि त्या भ्रष्टाचार होत असताना त्याच्याकडे हे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। परंतु हे दुर्लक्ष करत असताना आमची एवढीच मागणी आहे की ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ सेवा निलंबित करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, एवढीच आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे। या प्रकरणामध्ये प्रशासनावर दबाव असल्याचा आरोप आंदोलक करतायत। या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। अण्णासाहेब हजारेंच्या पारनेर तालुक्यामध्ये त्यांच्याच गावाशेजारील आमचं गाव असलेलं राळेगण थेरपाळ या ठिकाणी दलित वस्ती अंतर्गत हा मोठा भ्रष्टाचार उघड झालेला आहे आणि या कारणास्तव सर्व पेपर आम्ही वेळोवेळी या ठिकाणी आमचे सहकारी आंदोलनकर्ते ग्रामपंचायत सदस्य बाजीराव कारखिले यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत, तरी त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। यामुळे या ठिकाणी हे आमरण उपोषण चालू आहे। खऱ्या अर्थानं सत्याला न्याय मिळतो, तर तो न्याय मिळत असताना उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा एक अन्यायकारक आहे अशी आमची भावना आहे। त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन या ठिकाणी योग्य ती कारवाई करावी। आपल्या लोकशाहीमध्ये प्रशासन आणि जनता यांचं एक आपण म्हणतो कॉम्बिनेशन असावं, पण या ठिकाणी प्रशासन अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी हे दबाव आणतात आणि हे अशा प्रकारचे भ्रष्टाचार लोकप्रतिनिधींमार्फत या ठिकाणी केले जातात आणि हे अशा दडपण्याचा प्रकार केला जातो। या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा अशी आमची ग्रामस्थांची प्रामुख्याने भावना आहे आणि या ठिकाणी जे कोणी भ्रष्टाचारी असतील आणि त्यांना जे कोणी साथ देत असतील यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे। ग्रामस्थांच्या गंभीर आरोपानंतर प्रशासकीय बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही ग्रामविकास अधिकारी बबन आढाव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत, परंतु ग्रामस्थ मात्र आंदोलनावर ठाम आहेत। जर यांनी दखल घेतली नाही तर आम्ही उपोषण असंच चालू ठेवणार, आम्ही माघार घेणार नाही। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहणार। जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं हे ग्रामस्थांनी यांनी सांगितलेलं आहे। पोपट पिटेकर, अहिल्यानगर।